विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, ईव्हीएम हटाव, देश बचाव, ईव्हीएम हटाव, देश बचाव, बॅलेट पेपरवर मतदान झालंच पाहिजे. आधी हे बघितलं का? घ्या प्रत्येक झूम येईल ती ह्याच्यावर झूम असं करून घ्या या पायाचं पुढे येऊन असं या हा असं वाई जरा हा हा मध्ये अंतर ठेवू नका सगळी एक अलीकडे सरका अतुल सरका अलीकडे जरा परत चालू करा मांडूया. ईव्हीएम हटाव, देश बचाव, ईव्हीएम हटाव, देश बचाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय लोकशाहीचा विजय असो. बॅलेट पेपरवर मतदान झालंच पाहिजे, बॅलेट पेपरवर मतदान झालंच पाहिजे. ईव्हीएम हटाव, देश बचाव. खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये जे निकाल लागले ते सामान्य मतदारांना अजिबात न पटण्यासारखे आहेत. त्यामुळं सामान्य मतदारांमध्ये ईव्हीएमच्या बाबतीत अतिशय संभ्रमावस्था आहे. ईव्हीएममध्ये नेमकं मतं टाकतो आपण त्यालाच मत जातं का ही लोकांमध्ये आता शंका आहे. म्हणूनच ईव्हीएममध्ये काय फॉल्ट तर नाही ना किंवा ईव्हीएम आजारी तर पडलेला नाही ना ही शंका उपस्थित करून आम्ही प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज ईव्हीएमला सलाम लावायचा कार्यक्रम घेतलेला आहे. सरकारनं किंवा न्याय व्यवस्थेनं आता या सगळ्या गोष्टीकडे गंभीरपणे बघावं आणि येत्या काळामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावा अशी सर्वांची ठाम मागणी आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये वातावरण फार वेगळं असताना एक हाती सत्ता महायुतीला कशा पद्धतीनं मिळाली हा संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. सर्वसामान्य माणूस कुठंही व्यक्त होताना दिसत नाही, कारण प्रत्येकाने सरकारच्या विरोधामध्ये मतदान करण्याची भूमिका या ठिकाणी पार पाडलेली असताना आज एवढ्या मोठ्या प्रमाणात वन साईड मताचा कौल आपल्याला दिसत आहे. त्याच्या विरोधामध्ये आज गादेगाव तालुका पंढरपूर या ठिकाणी ईव्हीएमला सलाईन लावून या सिस्टीमचा निषेध करण्याचं काम आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थानं हा तोंड दाबून बुक्क्याचा मार हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शासन करून पाहत आहे. याचा आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निषेध करतो.